डान्स बिंच अरे कळाला तुला घाम फुटला तुम्ही आता कशाला आले रे आम्ही आता आलो हा पब्लिक गेल्यावर आम्ही पालखीची मजा घ्यायला आलो हो हॅलो गाईज नमस्कार परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण आलोय नेरुल गावामध्येच म्हणजेच नेरुल गावामध्ये नेरळ नाही नेरुल गावामध्ये आलो जो वाशी नेरुलमध्ये आहे आणि तिथे कुठल्या गावामध्ये आलो सांगू तुम्हाला शिरवणे गावामध्ये जिथे मानाची पालखी निघणार आहे आणि पालखी काय असणार आहे कसं असणारं नियोजन तुम्ही तर रोजच बघताय पालख्यातल्या गावातले जल्लोष बघताय कारण की कसं माहिती आहे का आपल्या समाजामध्ये आपल्या विभागामध्ये जेव्हा ठाणे झाला भिवंडी झाला किंवा रायगड जिल्हा झाला त्याच्यामध्ये काय असतं की जेव्हा पण एक गाव असतं त्या गावामध्ये प्रत्येक ठिकाणी काय ना काय पालख्या असतात तो एक दिवस असतो जेव्हा 2 ते 3 दिवस वर्षातून आपण साजरी करतो पालखी तसंच शिरवणे गावामध्ये सुद्धा जल्लोष चालू आहे 3 दिवस झालेले आपण पण आता चाललोय पालखीमध्ये आणि एंट्री केल्यानंतर काय काय होणार आहे बघूया आणि तुम्हाला तर माहिती आहे की जल्लोष म्हटलं का खूप जोरातच असतं आणि आम्ही सुद्धा बेलपाडकर येतोय थांबलोय मी गणेशसाठी गणेश कोळी तुम्हाला माहिती असेल मी बेलपाडकर तो येतोय मग तो आला आम्ही दोघं सोबत निघूया आतमध्ये जायला गावात आणि खूप भारी वाटतंय डीजेचा आवाज माझ्या कानावर इथंच येतोय पार्किंगमध्येच आवाज येतोय सो आपण जाऊया आता आतमध्ये चला भाऊ लोक भेटलेले आहेत काय बोलता भाऊ झाली काय जोरात चालू आहे ना जोरात चालू आणि गेटअप बघा मस्त केलेला आहे या साईडला पाहू शकता नक्कीच आपण आज पूर्ण एन्जॉय करूया एकदम मजेशीर करूया आणि इकडे आपण अजून एक भाऊ आलेला आहे मंडळी सर्व आतमध्ये आलेले प्रत्येकाची नावं सांगितली आपण जाऊया आता आतमध्ये कसं काय नियोजन आहे सर्व बघूया पाटील आणि मॅक ब्लॉगर इथे उपस्थित झाले मॅक ब्लॉगर आपण देखील यायचं मॅक इथे उपस्थित आहे गणेश कोहली देखील बेलपाडकर
फायनली डान्स बिनचे ना. अरे काय तुला घाम फुटला. चला या साईडला बघतो इथं अक्षय इथं अक्षता इन द हाऊस आणि मी बेलपाडकर. भाई तुझ्यासाठी कवरा थांबलो. लोकांना माहिती आहे ब्लॉग मध्ये. माझ्या आधी आलास तू जस्ट 10 मिनिटं गोष्टी ठीक आहे चालेल चालेल. मोबाईल कुठून बी काढताय. शी शी शी. हा कुछ भी चला असू दे. आमची भाऊजी कुठे आहेत. भाऊजीने फिरायला भेटलाय. ओ भाऊजी. अरे बाबा बरोबर ना. आवाज कोण देईल. तैसा नाही ना. आवाज द्यायला पाहिजे की नाही. जाऊ दे. माझं लक्ष आहे ना मॅक इथंच जात र. हे घ्या आता आता वरतीच जातो. मगाशी तुला विचारलं बघ फोटो काढताना. काय बोलला भाऊजी. मगाशी पण फोटो काढताना मी इथं न बघता असा बघत होतो खास. नाही तिकडे टॉर्च आहे दुसरा काही नाही. आता कसा पब्लिकला वाटायचा यायला बायकोनी चापवलाय काय. चकलं नाही झालं ना. बरोबर. जेवायला जाऊ. चला जेव्हा जाऊन. ईशान भाऊ भेटलेला आहे. भाऊ तब्येत कशी आता. लय भारी ना. विषय हार्ड असू दे. तुमची मीटिंग चालू असू द्या करोडाची. चला या साईडला जरा खर्च आहे ना. आता अजून खर्च कसा. चला भाई इथं कोण कोण आले. कार्यक्रम संपल्यावरती लोक आलेले आहेत. तुम्ही आता कशाला आलेले. आम्ही आता आलो पब्लिक गेल्यावर आम्ही पालखीची मजा घ्यायला आलो. असू दे. काय रे प्रवास कसा होता तुझा. एकदम सुंदर. एकदम सोलो ट्रिप होती तुझी. खूप छान होती. सर्व ब्लॉग बघितले मी. थांब ना. सोलो ट्रिप मधले तुझे खूप सारे मस्त केलं. आणि खास करून बाईक जेव्हा चालवली ना एकटी आणि ब्लॉग काढलास. खूप मस्त होता. एकदम छान होता. मस्त एकदम. सवय करतो सध्या भाई. सवय करते सोलो ट्रिप फिरायची ना. ईशान ब्रो चल आरामात. चल भेटू आरामात. चला अजिंक्य ब्रो आम्ही पण निघतो पालखी जवळ. मम्मी चल चल. आम्ही चाललो पालखी जवळ. तुम्ही ताईकडे जावा. चलो मिळते नंतर. पालखी जवळ चल. जिथं नाचता होतो नाचता मंडळी निघालेल्या पालखी गावात. आणि मला असं वाटतंय गावातली पालखी म्हटली की सकाळ होणार आहे. आता वाजलेले 10 वाजलेले आणि 10 वाजता पालखी निघाले. या साईडला निघलो आणि भाऊ लोक आलेले आहेत सर्व इकडं. मस्त आता नियोजन झाला नाचण्याचा. आता गावात होणाऱ्या पालखी.
ताई भेटले आणि ते सर्व इकडे गावकरी मंडळी आहेत जी सेवा देतात. जेवढे पण पालखीतली लोक आहेत आता ग्रामस्थ मंडळी नाचत वगैरे, तर प्रत्येक ठिकाणी स्टॉल्स वगैरे लावलेले आहेत. हे बघा रुही बघा, लवकर मोठी हो नाचत आपल्याला. चला तिथे पाण्याच्या बाटली, समोसे वगैरे, पाण्याच्या बाटल्या, नाश्ता वगैरे सर्व ठेवलेलं असतं ग्रामस्थ मंडळाला. एकदम मस्त. इकडे भाव वगैरे काय झालं का वाटून? अजून एक इथे आलोय आपण आणि इथे सुद्धा ज्यूसची सेवा चालू केलेली आहे. भाऊ नाव का तुझं? हितेश बंडू सुतार. ओके. आणि इथं ज्यूस वगैरे सर्व आहे. इथं पूर्ण महिला मंडळ आहेत सर्व जे आहे आणि मस्त सर्वांचे साड्या मॅचिंग केलेले. तिकडं असे कुर्ते किती आहेत दादा गावात? भरपूर आहेत. तरी किती 1000 कुर्ते वाटले असतील? 1000च्या वरती असतील ना? 1000च्या वरती तुम्हाला ग्रे कलरचे कुर्ते बघायला भेटतात आहे. आणि हे साड्या ताई किती असतील? साड्या पण तेवढ्याच असतील ना? 1000च्या वरती साड्या आपल्याला बघायला भेटतात. आणि मस्त सर्वांनी छान छान तयारी केलेल्या आहेत. या साईडला पण तुम्ही पाहू शकता. इकडे पण मी खरं सांगू, मी लई काही दिला पण नुसतं प्रत्येक खाली सोय आहे. चला इकडं पण आहे. या साईडला पण ताई वगैरे बसलेले आहेत, वाट बघतात आहे. इथून आता थोड्याच वेळात पालखी येईल आणि पालखी आल्याच्या नंतर मग इकडे थांबेल. आणि कसं असतं प्रत्येकाच्या घरात जे पण घराच्या बाहेर सर्व सेवा करतील, आरती येतील, आरती ओवाळतील पालखीला आणि मग तिकडून पुढच्या प्रवासाला आपली पालखी निघते. चला या साईडला मंडळी आहेत सर्व. या साईडला काय नाव आपलं? पूर्ण सुतार फॅमिलीच आहे ना इथं. चला या साईडला आपल्याला सुतार फॅमिली बघायला भेटते सर्वांनी. आणि सर्वांनी मस्त तयारी केलेली आहे बघा. या साईडला मॅचिंग केलेलं आहे. खूप 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 भारी वाटतं. गावदेवी माते की जय. आणि या साईडला सुद्धा बघा इकडं मंडळी लोक आहेत. आता पालखी येईल, पालखी आल्याच्या नंतर मग इकडे पण लोक जेवढे पण थांबलेले सर्व नाचतील आणि ठीक पालखीकडून तेव्हा जायला. बघा या साईडला पण आहे. इथं बाईट घेतोय गणेश. ही एसटीची आहे.
चला गाईज फायनली आलो घरी आणि 1.5 तास ट्रॅव्हल करून आलोय. घरी यायला 1.5 तास, 2.25 तास, 1.5 तास पावणे 2 तास लागलेले आहेत. म्हणजे काहीतरी मी मॅप लावलेला गणेश आणि मी जेव्हा निघालो बेलपाडकर 1:45 का 1:42 काहीतरी दाखवत होता, पण थोडंसं आपण आलो लवकरच कारण की रात्री एवढी ट्रॅफिक नव्हती आणि खूप मजा आली. पालखीमध्ये शिरवणे गावात पहिल्यांदाच गेलेलो होतो. नक्कीच पुढच्या वर्षी पण येणार आणि खूप मजा गेली. सर्व ग्रामस्थ मंडळाचा बऱ्याच धन्यवाद करेन कारण की तिकडं ना मज्जा पण एवढी होती आणि म्हणजे ना बोलतात ना आवर्जून हे खा ते पी असं बस म्हणजे ना बोलतं घरी बोलवते बस याचा. मी त्यांना पहिले तर 2-3 ताई लोकांना सॉरी बोलेन कारण की ते मला बरेचसे बोलले की चल चल, पण कसं माहिती आहे का तुम्हाला सांगतो मी, मला पालखीचे व्हिडिओ प्रॉपर काढायचे होते की पालखी कुठून जाते. तरी पण मी लेट पोहोचलो थोडा. अजून लवकर मी संध्याकाळी 5-6 वाजता गेलो असतो ना तर प्रॉपर मंदिरातून पालखी कशी निघली आणि थोडंसं बाईट पण घेता आली असती, मला पालखीच्या बद्दल माहिती घ्यायला आली असती, पण तेवढा नाही भेटला. आणि डीजेचे व्हिडिओज होते ते तुम्ही बघितलेले असाल, थोडा फास्ट फॉरवर्ड केलेले आहेत आपण. कारण की कसं असतं डीजे वरती ना जेव्हा गाणी वाजतात आपल्याला युट्यूबला तर कॉपीराईट क्लेम येतो, तर इश्यूज होतात. आपण कोणाचं पण म्युझिक आपल्या युट्यूब चॅनलवरती टाकू नाही शकत, म्हणून ते थोडं फास्ट करून किंवा स्लो करून टाकावं लागतं. म्हणून बरेचसे सीन कट पण झाले असते. तुम्हाला लोकांना असं वाटत असेल की सीन कट कसे झाले तर त्याचं कारण असतं. हा जिथे बँड वाजत असेल तो सीन आपण प्रॉपर घेऊ शकतो पण डीजेचा नाही घेऊ शकत. पण खूप मजा आली आणि लवकरच आपण पण चाललोय बाहेर. त्यासाठी आपण चॅनल सबस्क्राईब करा. कुठे चाललो ते तुम्हाला समजणार आहे येणारे काही दिवसानंतर. तर त्यासाठी चलो बाय बाय, गुड नाईट, स्वीट ड्रीम, जय हिंद. आणि दमलोय खरोखर दमलोय. एनर्जी आहे नाही पण बोलावं लागतं एनर्जी मध्ये. चलो जय हिंद, राधे राधे.